हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो आहे आपल्या दिल्लीमध्ये असणारं कुतुब मिनार बघण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो इथलं कुतुब मिनार कसं आहे. तर पहिली झलक तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे समोर जे दिसते एकदम उंच, ते आहे कुतुब मिनार. आणि हे बघा इकडं असं गार्डन, तिकडून एंट्री आहे. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन तिकीट काढू शकता बाहेर रस्त्याच्या पलीकडे. आणि मध्ये एंट्री केल्यानंतर स्टार्टिंगच आहे अशी, इकडून जाऊ. हे बघू सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असं तुम्ही रीड करू शकता इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये. आणि आता इथं दिलं आहे कुतुब मिनार आणि अलाई दरवाजा वगैरे, इमाम जामीन का मकबरा अशी इन्फॉर्मेशन दिलेली इथं. चला आपण जाऊ आता पुढं आणि बघू कसं आहे. हे बघा इथे पण गार्डन आहे आणि बघा कबूतर कसं वगैरे एन्जॉय करते. खूप क्राऊड आहे इथे, पण फॉरेनर वगैरे सगळेच बघायला आले. तिकडे पण आहे बसण्यासाठी, पण आपण फिरू सगळीकडे. खूप वर्ष जुनं कंस्ट्रक्शन आहे. त्यासाठी नाही का पलीकडे, मला वाटलं हे माकडच आहे. हां, खूप मोठं आहे, खूपच म्हणजे कितीतरी एकरमध्ये आहे. हे आपण तिकडून जाऊ ना त्यासाठी. ठीक आहे जेवढं जवळ जाऊ ना तेवढं असे डोळे फिरतात, एवढं मोठं आहे. चल थोडंसं तुम्हाला पुढून जवळून दाखवतो हे किती. आणि हां, बघू शकताय लांबनं एकदम असं छोटं दिसते, पण बघितलं समजा समोर बघा किती मोठं आहे. कॅमेऱ्यात पण बसत नाही. तरी पण खूप असं पडलं आहे तिथं, तर असं पडलेलं आहे अशी काय आय थिंक कमान वगैरे असं. हां, तिची त्याची छोटीशी कमान होती, पण असे पडत आले. पण भरपूर असं कंस्ट्रक्शन असं म्हणजे हां तिकडे पण भरपूर पडलं आहे. पण खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही क्राऊड बघा किती लोक आले तिथे. पण दाखवतो नको. व्हिडिओ काढून सगळ्यात जास्त जर बघायला गेलं ना, जर सगळ्यात म्हणजे मेन कुतुब मिनार जो आहे ना, तोच फक्त आत्तापर्यंत आहे व्यवस्थित. त्याला कुठं काय असं खराब झालेलं किंवा तुटलेलं वगैरे नाही. बाकी सगळे जे आहेत ना ते सगळं तुटलेलं वगैरे सगळं. आणि आपण त्या साईडने असं येतं, आपण इथून आलो आता वरती जाऊ, मग तिकडून येतं. मला असं वाटलं की अगोदरी पाणी वगैरे जाण्यासाठी असावं. हे काय म्हणतोस तू? पाणी वगैरे? पाणी यस. हां, हे बघा अशा काय असेल बरं इथं, फक्त असे खांब वगैरे करून ठेवले. मी फक्त तुम्हाला दाखवतो इन्फॉर्मेशन, काही जेवढी मला काही थोडंफार माहीत आठवलं तर सांगेल. पण मला काही इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती नाही माहीत. पण आणि हे बघा हे काय
ते तुम्हाला दिसतंय का विमान कंटिन्युअसली विमान चालू आहे सारखं. भारी लुक. ही पण एवढी मोठी कमान आहे. त्या साईडला पण काहीतरी डिझाईन तुम्ही बघू शकता. एवढी अशी एकदम प्रॉपर आणि भारी डिझाईन केली. असं वाटतं की कुठं जाऊन कुठं शूट करू, कारण मी सगळीच ठिकाणी बघण्यासारखं भरपूर आहे. हे बघा, तुम्ही काय सांगू नाही शकत हे काय एक्झॅक्टली, पण ते तुम्हाला जस्ट दाखवतो आणि ही डिझाईन तुम्हाला दाखवतो. बघा हे कसली भारी डिझाईन कोरीव काढली आहे, एकदम भारी आहे. हे बघा इकडे पण तेच सेम आहे. पूर्वीचे लोक किती टॅलेंटेड होते बघा. जे दिसते म्हणजे जुन्या वस्तू आपल्याला दाखवतात की जुनं ते सोनं म्हणतो ना, ते रिअल आहे. कारण की बघा तुम्ही किती असं काय त्यावेळेस एवढी म्हणजे कसं काढलं असं मी डिझाईन ना. बघा केवढी मोठी कमान आहे. 1000 वर्ष 1000 वर्ष. अच्छा हे बोलत होते 1000 वर्षापूर्वीचं कंस्ट्रक्शन. हे खायला आहे का ते हो म्हणजे हिला ना लोकांमध्ये राहायचं तुला काय वाटत नाही एवढी भीती. येस येस आहे. मला हे बघा बघा इकडे पण बघण्यासारखं. आत्ता आम्ही ही साईड तुम्हाला पूर्ण कवर केली. आता ही साईड तुम्हाला दाखवतो. इकडं आहे गार्डन वगैरे बसायला. तिकडे पण आहे, पण खूपच दयनीय अवस्था झालेली आहे कुतुब मिनारची. अवस्था. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दयनीय? नंतर सांगतो. एकदम तुम्हाला पाय. आणि मला वाटलं इथं मराठी एकटंच बोलते, पण आहेत काही जण मराठी वगैरे. इकडं गार्डन वगैरे. इथून पाणी जात असावं. मराठी लोक पण भरपूर आले तिथं. भरपूर. त्या 4 जण आहेत तिथं. इथे 4 जण मागे पण होते ना काही. नाही मी 4च बघितलं. खोटा. हे बघा असं वर काय काय पडलेलं आहे आणि खूप शांत आणि फ्रेश वाटतं बरं. काही तर किती मोठं बांधकाम आहे आणि किती मोठे मोठे दगड बघू शकतो. हे गुलर खारुत आहे. काहीतरी खायला असतं ना, ते आले असते माहिती जवळ. पूर्वीचे बांधकाम खरंच मजबूत होते. त्यावेळेस काय सिमेंट वगैरे असं काही नव्हतं प्रकार, पण बांधकाम म्हणजे खूपच बांधकाम काय होतं काय माहिती, चुना का काय होतं काय माहिती, पण खूप मजबूत बांधकाम. म्हणजे आत्ताचे बांधकाम पाणी वगैरे सिमेंट वगैरे सगळं असून सुद्धा काय उपयोग नाही. वरती जायला तो रस्ता होता, तो बंद केलेला. तिकडे पण आहे, इकडे गार्डन आहे. सगळे अशा देवळी आहेत. देवळी अपोजिटच्या समोरासमोर. बघितलं तुम्ही हे असे का नाव वगैरे टाकतात, नमुने. पहिला एक्सपिरियन्स बघितलं स्वतः समोर लाईव्ह टाकताना नाव. ते असे घाण करतात माहिती. इथे बघा आहे
हां या साईडनेच आपण त्या साईडने आलो आहे. ही बॅक साईड कुतुब मिनारची. इकडे गार्डन आहे. एवढं इकडे काही नाही. चला आता इथून बघू. परत एक विमान आलं. कंटिन्यू चालू होतं विमान. तर हे असं आहे बघा कुतुब मिनार. त्या साईडला राहिले तर तिकडे आम्ही जातो. थोडंसं राहिले ते एक तुम्हाला दाखवतो. बाकी क्लिनिंग वगैरे मेंटेन वगैरे व्यवस्थित केलेलं आहे. एकदम म्हणजे चांगल्यापैकी मेंटेन केलेले ठेवलेलं आहे. पर पर्सन 35 रुपीज तिकीट आहे. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण आहे. हा लुक खूप भारी वाटतो. दोन्ही साईडनी 2-3 आणि मध्ये मिनार. हे बघा असं दिसतंय बाहेरून. थोडंसं बॅक साईडला आल्यानंतर सनसेट पण झालेला आहे. आणि आपण जाऊ आता ती साईड एक्सप्लोअर करायला जे की आपण गेलो नव्हतो. बाकी आपण सगळं दाखवलं आहे. काही थोडंफार राहिलं असेल ते नाही सांगू शकत कुठलं राहिलं आहे. पण मी जेवढं होईल तेवढं ते दाखवलं होतं. आता आपण त्या साईडला जाऊ. ती पण एक तिथं पण मजार आहे वाटतं. आय डोंट नो सॉरी मजार नाही माहीत मी काय माहीत मला नाही माहीत. तिथं पण 2 असं ते हे होतं आणि तिथं पण 2 होतं. तिथं एकच दिसते मला. पण ते मला ते काय बघितलं नाही. लांबनं जरा तसंच दिसतं पण पुढे गेला दिसत. आणि तिथं पण 2 होतं. आणि इकडच्या पण साईडला एकदम गार्डन वगैरे केलेलं बघा. बाहेर बॅक साईडनं खूप भारी दिसते. भाई एवढे लोक सोन्याकडे बघतात ना. पण मी ह्याच्या आधी पण मार्केटमध्ये शूट केलेलं त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. आता तो ट्रेंड आला आहे पब्लिकमध्ये शूट करण्याचा. पण मी अगोदरच मार्केटमध्ये माझं जुनं चॅनल आहे ना आता त्याचे शॉर्ट व्हिडिओ टाकतो. त्या चॅनलवरती मी ना हे टाकले शॉर्ट व्हिडिओ सॉरी आपल्या ह्याचं पब्लिकमध्ये मार्केटमध्ये सब्जी मार्केटमध्ये. हे बघा इथे पण असते भारी डिझाईन आहे. ज्यांना खरं माहिती पाहिजे ना ते इथलं गार्ड आहेत त्यांना घेऊन जायचं. ते सांगतील तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन. हे पण आहे ना काय माहिती नाही पण ज्याला कोणाला माहीत असेल ना प्लीज कमेंट करून सांगा. कारण की मला नाही माहीत हे काय आहे. कारण मी काय पूर्ण जी इन्फॉर्मेशन नाही काढलेली. मला फक्त एक शूट करत होतो आलेलं म्हणजे दाखवत होतं तुम्हाला की कुतुब मिनार हे कसं असतं. बाकी त्याची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन किंवा तुम्ही त्या आलात फिजिकली तर तुम्ही इथून पण गाईड लावून माहिती घेऊ शकता. आणि बघायला गेलं तर ना ते आपण तिकडं गेलो होतो. ती साईड दाखवली तुम्हाला. आत्ता ही थोडंसं राहिलेलं दाखवतो. बाकीचे जे दगड वगैरे जे पडले ते आणून ठेवले एका ठिकाणी. खूप आहे आणखी. घाबरून पडली. चल 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 चल. इकडे पण आहे खूप मोठं. बघण्यासारखं आहे. हे बघा साईन बोर्ड लावलेला आहे जेणेकरून हे आधी असं होतं तिथं दिसते व्हाईट कलरमध्ये. ही मस्जिद म्हणून असं दाखवलं आहे त्याच्यावर. तिकडे पण खूप काहीतरी मोठं आहे.
हे बघा भाई कसलं मोठं आहे. मध्ये आलं नाही पण बघू आता कसलं भाई मोठं आहे. कसं बांधलं असेल पहिले लोकांनी माहीत नाही. त्यावेळेस काय असं क्रेन वगैरे नव्हते किंवा काय असं मोठे मोठे हे नव्हते, म्हणजे वाहनं नव्हते किंवा काही असं नव्हतं की जेणेकरून एवढं बांधू. पण ना खरंच टॅलेंटेड होते, हँड्स ऑफ त्या लोकांना. कारण की खूपच असं हे जी कलाकृती ना इथली खूपच डेंजर आहे. म्हणजे एक वेळेस विचार करायला भाग पाडेल की नेमकं कसं हे स्ट्रक्चर उभा केलं असेल त्यावेळेस. काय असं म्हणजे त्यावेळेस इंजिनियर बघा तुम्ही कसले हुशार असते. आणि आत्ता किती जरी भारी इंजिनियर झाले ना तरी पण असं उभारणं सध्या तरी शक्य नाही. तर आपण असं सरळ तिकडं निघू म्हणजे आपली सगळी साईड कवर होती. बघा किती मोठं हे. आणि मध्ये असं ना शिवलिंग असतं तर कसं एकदम सरळ तसं आहे मध्ये. बाकी सगळं त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. आणि मध्ये त्याचं जर साईन बोर्ड वगैरे असेल काही तर समजेल नेमकं काय आहे. पण असं काय हां तिथं एक आहे साईन बोर्ड, त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे. हे बघा खूपच भारी केलेलं आहे. माहीत नाही काय पण. हे जे आहे बघा इथं पूर्ण त्याची माहिती लिहिलेली. इसवी सन 1311 काहीतरी अलाई मिनार आहे. इसवी सन 1296 ते 1316 मधले आहे. म्हणजे हे अलाई मिनार आहे. तर आता आपण जाऊ रिटर्न, कारण की झालं आहे आपलं ऑलमोस्ट एक्सप्लोअर करायचं. हे आहे फॉरेनर, म्हणजे बाहेरच्या कंट्रीतून पण लोक आलेले बघण्यासाठी. नाही तर हे असं आहे. आणि तिथून एंट्री आहे असं लगेच. मधून एंट्री आहे, तिथून आल्यानंतर राईट आणि नंतर मग पुढे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर असं होतं हे दिल्लीचं कुतुब मिनार. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.